नवी मुंबईतील पत्रकारांना वृत्तांकनासाठी आवश्यक आणि गरजेचे असे पत्रकार भवन हे बेलापूर विधानसभेतील नेरूळ सिवूड या ठिकाणी सिडको मार्फत उभारण्यात आले असून सदर भवन कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला असून लवकरच सदर पत्रकार भवन नवी मुंबईतील पत्रकारांसाठी राज्य शासन खुले करणार आहे। की गेले 2-3 वर्ष झाली हे पत्रकार भवन बंद आहे, म्हणजे बनून बंद आहे। तर ते त्यांनी महानगरपालिकेला हस्तांतर केलं असतं तर आमचे इथले जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांना बसायला उठायला किंवा त्यांचं कामकाज करायला पत्रकारितेचा उपयोग आला असता। आताच मी 2-3 महिन्यापूर्वी तिथे मी भेट पण दिली। माझे पत्रव्यवहार सतत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असल्यापासून सुरू आहेत की हे पत्रकार भवन तुम्ही पालिकेला हस्तांतरित करून संबंधित पत्रकारांना द्यावं। यासाठी माझं पत्रव्यवहार चालू आहे। आता मी जवळजवळ हाऊसमध्ये सुद्धा हा प्रश्न मी घेतलेला आहे, जेणेकरून कुठून ना कुठून याला वाचा फुटावी आणि हे काम लवकर व्हावं। मुख्यमंत्र्यांनाही दिलेलं आहे आणि अध्यक्ष नार्वेकर साहेब यांनाही दिलेलं आहे आणि मला असं विश्वास आहे की लवकरच हे पत्रकार भवन पत्रकारांच्या ताब्यात मिळेल आणि त्यांना त्यांच्या कामकाजामध्ये सुखसुविधा प्राप्त होतील। काही लोकांना माहिती नाही मी पत्रव्यवहार करते किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये मी काम करत आहे, हे काही माहिती नसल्यामुळे अजाणतेपणी त्यांच्या हातून काही श्रेय घेण्याचं काम चाललं असेल तर माझं तर म्हणणं की जे पत्रकार आहेत त्यांच्या ताब्यामध्ये ते देण्यात यावं, हीच माझी इच्छा आहे। श्रेय कोण घेईल काय घेईल मतदारसंघातलं माझं काम आहे आणि गेली मी बरेच दिवस त्याचा पाठपुरावा करत आहे। असं नाही की कोणी सांगितलं म्हणून मी पाठपुरावा करत आहे, तर मी याचा पाठपुरावा सुरूपासून करत आहे। मला वाटतं आता ते काम अंतिम टप्प्यावर आलेलं आहे आणि असं असताना जर आणखीन कोणी करत असेल तर चांगली गोष्ट आहे। पत्रकारांना पत्रकार भवन मिळावं हीच माझी इच्छा आहे। पत्रकार भवनामध्ये आम्हाला आमदार निधी देता आला तर निश्चित स्वरूपामध्ये तशा वस्तू पत्रकार भवनाला कॉम्प्युटर असतील का इतर काही सुविधा असतील तर देण्यात येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।